चष्मा खरेदी करा लोनवर. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर. सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली. गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड. मोबाईल 841201 9084 967373 6459. बजाज फायनान्स. अटी आणि शर्ती लागू. फेस्टिवल ऑफर. चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे. गॉगल 199 रुपये पासून पुढे. अनुभवी नेत्र चिकित्सक. प्रोग्रेसिव्ह लेन्स. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स. विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत. आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा. कणकवली कार्यकारी अभियंत्यांनी परवा 17 तारखेला भेटल्यानंतर त्यांनी जी बाईट दिली ती नियमबाह्य बाईट दिली आहे. कोणत्याही कार्यकारी अभियंत्याला किंवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची आपला खुलासा करायचा असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागते. पण विनापरवानी त्यांनी एका राजकीय पुढाऱ्याला किंवा एक माजी लोकप्रतिनिधीबाबत सल्ले देण्याचं काम केलं आहे की एका लोकप्रतिनिधी निधी आणावा. आज निधी मला आणायला सांगतायत, पण असलेल्या निवडून दिलेल्या आमदाराला सरकार निधी देत नाही आणि त्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून इथे बसत आहेत. आज हे कार्यालय सोडून मुंबईमध्ये सातत्याने पळत आहेत. त्याच्या हालचाल आणि त्यांच्या असलेली माहिती घेणार. आज खऱ्या अर्थाने परवा 17 तारखेच्या 17 तारखेच्या भेटीमध्ये आमची कोणती तारीख नव्हती RTIची, कोणतंही निमंत्रण नव्हतं RTIचं, पण तरीही RTI झाल्याचे दाखवून त्यांनी अपील दिलेलं आहे. त्याच्या अपिलात मी जाईनच. पण यांनी त्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची तोल गेला. त्याचं कारणच होतं की नौसेना दिनाच्या बाबतीतले दिलेले अंदाजपत्रकेच्या 25% काम जागेवर नाही आहे आणि त्या ठिकाणी 100%चं MB केले असेल. MB आम्हाला अजून देत नाही आहे. 3 महिने झाले MB मिळत नाही आहे. आम्ही रस्त्याच्या भरावाला जी नदीतली माती काढली ती माती फिल्टरला वापरली जाते किंवा माती कोणत्याही प्रकारचा भरावाला वापरली जात नाही. त्या ठिकाणी ती भरावाला वापरली गेली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरची तक्रारी करतायत. त्या ठिकाणी विनानिविदा दिलेल्या कामगारांची तक्रारी करतायत, विनानिविदा दिलेल्या आर्किटेक्टची तक्रार करतायत. हे बघितल्यानंतर आपण अडचणीत आलो असं समजून मी कोणत्या ह्याला तक्रारीला जायचं आहे. पण या कार्यकारी अभियंत्यांनी जे काय पूर्वी पण काय दिवे लावलेले आहेत ते दिव्यांची माहिती घेऊन या इकडच्या असलेल्या सर्व कामांची चौकशी करून आणि ते पण माहितीच्या अधिकारात आम्हाला दिलेला अधिकार जो आहे त्या अधिकारात माहिती घेऊन मी माहितीच्या अधिकाराचं अपील किती वेळ चालवावं याला बंधन नाही आहे. 2 तास चालावं की 1 तास चालावं. पण मी त्यांच्या कार्यालयात 3 वेळा अपिलासाठी गेलो आहे आणि 2 वेळा त्यांच्या भेटीसाठी गेलो आहे माहिती घेण्यासाठी. पण त्या भेटीमध्ये त्यांना सर्व कामाच्या चौकशीची माहिती मागितली. ती चौकशीची माहिती देत नाहीत. अपिलामध्ये पण मागितलेली माहिती अजून देत नाहीत. अशा प्रकारची कार्यकारी अभियंता मनमानी कारभार करत आहेत आणि स्वतःला कोणतरी राजकीय पुढारी असल्यासारखं दाखवत आहेत. ते फेसबुक चालवत आहेत. त्या फेसबुकवर कोणाची कोणी करत आहेत ते मी GADला तक्रार करणार आहे की कार्यकारी अभियंत्याला फेसबुक चालवण्याचा अधिकार दिला आहे काय आणि या अशा असलेल्या माहिती टाकायचा अधिकार दिला आहे काय. ह्याला नियम काय असतो, प्रशासन काय असतो हे मी नक्कीच या कार्यकारी अभियंत्याला दाखवीन आणि त्यांनी कुठे कुठे घोळ केला आहे त्याचा माहिती घेईन आणि त्या विरोधात नक्कीच या फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या विरोधात मोठं आंदोलन आम्ही करण्याचं ठरवलं आहे ग्रामस्थांना घेऊन. याबाबत त्यांनी जे परवा वक्तव्य केलेली आहे की प्रेसला स्टेटमेंट दिलेली आहे, उपरकरणी असं वागावं, उपरकरणी तसं वागावं. मला वागण्याचा सल्ला कोणी द्यायचा नाही. पण याची सर्व तपती असलेली स्टेटमेंट, ती असलेली बाईट मी माझ्या वकिलांकडे पाठवलेली आहे. वकिलांकडून माहिती आल्यानंतर नक्कीच न्यायालयात पण त्यांना खेचण्याची तयारी दाखवणार आहे की अशा प्रकारचा एका प्रशासनाच्या अधिकारी हे प्रशासकीय अधिकारी पगार घेत आहेत. नाही म्हटलं तरी जनतेची सेवा करण्यासाठी आहेत. की जनतेची सेवा विसरून एक राजकीय पुढाऱ्यासारखी स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत नक्कीच
आमच्या असलेल्या न्यायालय असलेल्या वकिलांची माहिती घेऊन त्यांना न्यायालयाची नोटीस पाठवून न्यायालयात खेचण्याचा प्रयत्न करणार. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.